नमस्कार. टिटबिट डेलिकसी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अस्सल खानदेशी झणझणीत अशी मस्तपैकी शेवेची भाजी. बिलकुल वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वप्रथम आपण शेवेची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊयात. शेवेची भाजी बनवण्यासाठी इथे मी घेतलेले आहेत 2 मीडियम आकाराचे कांदे. ते असे उभट लांबट चिरून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर, सुकं खोबरं खिसून घेतलेलं. त्यानंतर इथे ही शेव घेतली आहे, लाल शेव. तुम्हाला तिखट आवडत नसेल तर तुम्ही साधी पिवळी शेव सुद्धा वापरू शकता. त्यानंतर इथे 2 चमचे तिखट, 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं. हे सर्व साहित्य खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रमाणासह मिळेल. तर आता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी इथे गॅसवर मी एक पॅन घेतला आहे आणि या पॅनमध्ये आपण सुकं खोबरं जे आहे ते भाजून घेऊयात छान. तर इथे मी हे अर्धा वाटी सुकं खोबरं आहे, हे या पॅनमध्ये घालून याला छान भाजून घेणार आहे. यामध्ये मी तेल घातलेलं नाहीये. सुकं खोबरं छान लालसर भाजलं गेलं आहे. आता याला आपण साईडला काढून घेऊयात. आता त्याच पॅनमध्ये आपण जे 2 उभट चिरलेले कांदे घेतले होते ते घालायचे. इथे तेलाचा वापर मी अजूनही केलेला नाहीये. तेल न वापरता या कांद्यांना आपण 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचं. 1 ते 2 मिनटानंतर अगदी थोडंसं 1 चमचा किंवा वाटल्यास तर 2 चमचे तेल घालून कांद्यांना छान सोनेरी होईपर्यंत परतून घेऊयात. कांदा मस्त सोनेरी रंगावर परतला गेलाय, त्याला आपण साईडला काढून घेऊयात. तर असं हे परतलेला कांदा आणि भाजलेलं खोबरं पूर्णपणे थंड होऊ द्यायचं. कांदा आणि खोबरं पूर्णपणे थंड झालं आहे, त्यामुळे आता यांना आपण मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊयात. आता यामध्ये घालूयात 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं. आणि या सगळ्याला मिक्सरमधनं आपण छान फिरवून याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. पण एकदमच पाण्याचा वापर नाही करायचा. पहिल्यांदा असंच फिरवायचं. गरज वाटली तर अगदी थोडंसं, अर्धी वाटी किंवा अगदी तुमच्या अंदाजानुसार, एकदम पातळ नाही होणार या अंदाजाने याच्यात पाणी घालून बारीक पेस्ट करून घ्यायची. तर इथे आपलं वाटण तयार झालं आहे. आता एका कढईमध्ये मी तेल घेत आहे. तर साधारण 2 चमचे इथे मी तेल घेतलं आहे. मला तर्री जास्त हवी आहे, त्यामुळे मी तेलाचा वापर जास्त करते. तुम्ही तेलाचं प्रमाण कमी सुद्धा वापरू शकता. त्यानंतर यामध्ये घालूयात 2 चमचे तिखट. तर इथे मी 1 चमचा कोल्हापुरी तिखट आणि 1 चमचा रंगासाठी काश्मीरी तिखट वापरलंय. त्यानंतर यामध्ये 1 चमचा आपला घरचाच गरम मसाला घातला आहे आणि त्यामध्ये नंतर घालूयात 1 चमचा हळद. आता या सगळ्यांना आपण तेलामध्ये छान मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये आपण मिक्सरमधनं छान बारीक करून घेतलेलं वाटण घालून घेऊयात. आता लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत आपण या वाटणाला तेलामध्ये छान परतून घेऊया. मिक्सरला साईडला जे वाटण चिटकून राहतं ते काढण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी घातलं होतं आणि त्यानंतर ते मिश्रण आपण कढईतल्या वाटणामध्ये घालून घेऊयात आणि अगदी 1 ते 2 मिनटं किंवा तेल सुटेपर्यंत याला छान परतून घेऊयात. आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ. आपलं वाटण तेलामध्ये छान परतलं गेलं आहे, त्यामुळे आता यामध्ये मी 1 ते 2 कप गरम पाणी घालणार आहे. गरम पाणी घातल्यामुळे काय होतं तर तर्री जी असते ती खूप छान येते. आता याला आपण चांगलं मस्त 4 ते 5 मिनटं उकळी येऊ देऊयात.
4 ते 5 मिनटं इथे झाली आहेत. तुम्ही बघू शकता मस्तपैकी तर्री आली आहे. अगदी बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटतंय. इथे आपला शेवभाजीचा रस्सा तयार आहे. तर आता शेवभाजी सर्व्ह करायची. त्यासाठी इथे मी एक सर्विंग बोल घेतला आहे आणि त्यामध्ये मस्त हा शेवभाजीचा जो रस्सा आहे तो काढून घेतला आहे. आणि मग आता या मस्त अशा रश्श्यामध्ये थोडीशी शेव घालायची आणि शेव घातल्यानंतर थोडीशी अशी कोथिंबीर घालायची. आवडत असेल तर मस्तपैकी लिंबू पिळायचं आणि पावासोबत किंवा अगदी चपाती भाकरीसोबत सुद्धा शेवभाजी खायला अगदी छान लागते. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. कशी वाटली, आवडली की नाही ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. खा प्या मजा करा. थँक्स फॉर वॉचिंग.